स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 60. रंगपंचमीचा दरबार. एके दिवशी रंगपंचमी असल्यामुळे त्या उत्सवासन्मानाने राजवाड्यात दरबार भरला होता. चिंतोपंत आप्पा कारभारी यांचे घरी श्री स्वामी समर्थांची स्वारी असल्याने त्यास जाण्यास उशीर झाला. राजांकडून त्यास जासूद आला. श्रींनी टोळास कचेरीस जाऊ नको म्हणून आज्ञा केली. समर्थांची आज्ञा अमान्य करून टोळ यास जाता येईना. इकडे राजाची इतराजी होईल म्हणून भीती पडली. अशा पंचायतीत टोळ असता पुन्हा बोलावणे आले, पण श्री समर्थ आज्ञा देईनात. तिसऱ्या खेपेस चोपदार बोलवण्यास आला, तरी समर्थांनी परवानगी दिली नाही. चिंतोपंतांकडे पाहून महाराज रागाने म्हणाले, तुझा गळा कापला तर तू काय करशील? वगैरे पुष्कळ प्रकारे रागवून महाराज म्हणाले, दरवाजाबाहेर बसून लवकर या म्हणून मोठ्या दिमाकाने हुकूम करतो. टोळ श्रींचे भक्त असल्याकारणे त्यांना वाटले की आज दरबारात काहीतरी विपरीत घडणार आहे. राजाची गैरमर्जी होण्याची भीती न बाळगता श्री समर्थांच्या आज्ञेप्रमाणे दरबारास न जाण्याचा त्यांनी निश्चय केला. गोपाळ जोशी हिरळीकरांनी चोपदारास विचारले, राजेसाहेब कोठे बसले आहेत? चोपदाराने सांगितले, राजेसाहेब थोरल्या दरवाजाच्या बाहेर चौथाऱ्यावर बसले आहेत. त्यावर दरवाजाबाहेर बसून हुकूम करतो म्हणून महाराज म्हणाले. ती गोष्ट सर्वांच्या अनुभवास आली. पुढे दरबारात दुतर्फा मानकरी मंडळी बसली असता गणपतराव खंडागळे यांच्या कमरेतील तलवार लटकत होती. तिचे टोक गणपतराव बस्ते यांचे पागोट्यास लागून पागोटे खाली पडले. भर दरबारात अपमान झालेला सहन न होऊन बस्ते गणपतरावाचे अंगावर धावले. तलवारीची सळ दोघांनी उपसून ते एकमेकांचे प्राण घेण्यास प्रवृत्त झाले. दुसरे मानकरी मंडळींनी मोठ्या प्रयासाने उभयतास बाजूस काढून तंटा मिटविला. याप्रमाणे रंगपंचमीचा बेरंग झाला. बस्ते यांनी विनाकारण दंगा केला म्हणून राजासाहेबांनी त्यास अक्कलकोटचे हद्दपार केले. असो, श्रींनी टोळास दरबारात जाऊ दिले नाही, त्याचे कारण हेच असावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 55 ते 60